मी मोहन पांडुरंग जाधव, बापटगल्ली आणि तानाजी गल्लीत आमचा हे कार्यशाळा आहे गणपतीची. आम्ही बरेच वर्ष म्हणजे पारंपरिक आमची वडिलोपार्जित हे कला आहे, जपलोय आम्ही. सध्या ही तिसरी पिढी चालू आहे आमची. त्याप्रमाणे आमचं काम चालू असतं, शाडूचं चालू असते, तर पीओपीचं. म्हणजे जसं मागणी आहे लोकांची त्यानुसार आम्ही मूर्त्या बनवत देत चाललो आहे सध्या. साधारण लोकांच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे 6 इंचापासून ते 6 फुटापर्यंत सध्या आमची करण्याची तयारी आहे. एक साधारण 1000-1200 आम्ही मूर्त्या तयार करतो. ते असं म्हणजे होलसेल काय देत नाही, रिटेलच आहेत आमचे, जे पूर्वीपासूनचे आहेत ग्राहक, त्यांच्यात आम्हाला पुरे होते. आम्हाला वर्षभर काम चालू असते आमचं. थोडाफार फरक पडतोय, कारण जी पूर्वीची पिढी होती आणि आजची पिढी यांच्यामध्ये थोडंसं विसंगतपणा येतोय. पूर्वीचे पिढी जे वडिलोपार्जित होते ते पारंपरिक पद्धतीचे गणपतीची मागणी करत होते. आत्ताची ही नवीन पिढी काय झाली, कुठेतरी गुगलवरती किंवा ह्याच्यावरती चित्र बघतात आणि त्याप्रमाणे त्यांची मागणी आहे. ते सुद्धा आम्ही तयार आहे द्यायला. तर पूर्वीचे जे होते पारंपरिक पद्धतीचे बैठक पूजेसाठी योग्य, ती आता थोडंसं कुठंतरी विरंगुळपणा आलेला आहे ह्याच्यात मागणीत. त्यामुळे आम्हाला थोडासा परिणाम झाला या कामावरती. आता पूर्वी कसं आपण एक श्रद्धेने किंवा भावनेने सर्व गणेश भक्त किंवा गणेश मंडळ सुद्धा ह्याच्यात करत होते, ते साम्य तर दिसून येत नाही झालंय. आपापल्या ईर्ष्येच्या पोटी आपण गणेश हे सण साजरा करावा असं आम्हाला तरी वाटतंय. ते कुठंतरी थोडंसं बंद झालं पाहिजे, कारण आपलं हे सगळं सोडून भेदभाव आपण एक दृष्टिकोनातनं एकात्मतेने हे गणेश हे सण साजरा झाला पाहिजे. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. कुठेतरी हे बंद म्हणजे सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आमच्यापासून जे मूर्ती बनवण्यापासून गणेश भक्त किंवा गणेश मंडळ, मी एकट्यानं कुणाला हे करत नाही आहे. आम्ही सुद्धा आलो त्याच्यात, मूर्तिकार सुद्धा आलो. हे कुठेतरी सगळं विसरून पूर्वीप्रमाणे जसं चालत होता, जे टिळकांनी सुरू केले त्याच उद्देशाने सुद्धा आपण एक होऊन गणेशोत्सव मोठ्याने साजरा केला पाहिजे. जवळजवळ आमची ही तिसरी पिढी चालू आहे. म्हणजे वडिलोपार्जितचा बिझनेस चालू आहे हा. आणि दरवर्षी 1000-1200 मूर्त्या करतो आम्ही. ते लालबागचा राजा असतोय, बेळगाव टाईप, आमचं बेळगाव टाईप एक फेमस असतंय, दगडूशेठ असतोय. आणि इथं डिझाईन प्रमाणे पीओपी दोन्ही मिक्सिंग असते, पीओपी आणि माती मिक्सिंग असते. आणि चित्राप्रमाणे आम्ही ते शाडूच्या मातीचे वेगळे करतो मूर्ती. रेट दरवर्षी वाढतच चालतोय, माल वाढतोय, कलरचा वाढतोय, सगळं रेट वाढतच असतात. आमचे कायम कस्टमर असतात आमचे, ते इथे आमच्याकडनंच घेऊन जातात. त्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही. आमचे दरवर्षी जेवढ्या मूर्त्या असतात ते इथून आणि बापटगल्लीमधूनच जातात आमच्या. आणि वर्षभर चालूच असतं आमचं. दसरा संपल्यानंतर आम्ही चालूच करतो काम. आणि इतर वेळ पेंटिंग आम्हाला मुलं येतात. तिथं वर्षभर आम्ही दोघंच करतो, भाऊ नेहमी. कामगार वर्षभर 1-2 असतात. नंतर पेंटिंग आम्हाला 4-5 मुलं येतात, असं संध्याकाळचं 4 नंतर 5 नंतर असं. हा महाराज बैठक आहे, हा पद्मासन नंबर म्हणतोय आम्ही याला. हा वरदराज आहे, तो लालबाग आहे, तो मूर्ती आहे ही बेस कमाळ आहे. असं 60-70 मॉडेल असतात आमच्याकडे. हा आमचा बेळगाव टेप, हा दरवर्षी आमचा फिक्स गिऱ्हाईक असतात. 50-60 मूर्त्या लागतात आम्हाला. त्या बेळगाव टाईप म्हणून आमचा फेमस आहे. त्याच्यात 1-2 साईज 3 साईज असतात. काय रेग्युलर जे कुंदन वर्क करतो आम्ही. कुंदन वर्क पाहिजे त्यांना कुंदन वर्क करून देतो, आणि प्लेन पाहिजे तर प्लेन देतो आम्ही. कुंदन वर्कचं 500-600 रुपये जास्त होते त्याचं.